मासे आणि गोड्या पाण्याचे मासे या बाबतीमध्ये दोन्ही असेल किंवा असायला पाहिजे. परंतु हे सगळं बोलत असताना मी स्पेशली पालघर जिल्ह्यासाठी बोलेल. तर आजपर्यंत जेवढ्या आमच्या पालघर जिल्ह्यातला मच्छीमार आहे त्यांची नेहमी ओरड असते की शासन हे महाराष्ट्र शासन आमच्यावर नेहमी एक अन्याय करत असते. त्याच्यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागाला जास्ती एक चोक्त माप दिलं जाते आणि पालघरला त्याच्यामध्ये नेहमी डावळलं जाते. आणि त्याच्यामुळे काही शासनाची पॉलिसी असल्यामुळे त्या कदाचित झाल्या असतील किंवा होत असतील. परंतु ह्या सगळं धोरण ठरवत असताना पालघर जिल्हा हा मच्छीमार म्हणून तिथे मच्छीमार असताना आमचा तिथला जो मासेमार आहे, मच्छीमार आहे, त्यांची जी बंदरं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये या धोरणामध्ये एक चांगल्या तरतुदी असणं खूप आवश्यक असं मला वाटते. हा जो पालघर जिल्ह्यातला जो समुद्र किनारा आहे याच्यामध्ये गाळ खूप या बंदराच्या नजरेत ठरलेला आहे. नौकाने ज्या भागामध्ये तर त्या ठिकाणी एक स्पष्टपणे त्या भागाचा जर गाळ काढला तर अतिशय चांगल्या पद्धतीने सातपाट्याची आमची उसरणे आहे, गोरबे आहे किंवा गातीवरे आहे. गातीवरे बद्दल या ठिकाणी तर जवळपास बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहे. गातीवरे खूप तिथे पहिल्या पूर्वी बोटी असायच्या, उसरलेल्या बोटी मच्छीमाराच्या असायच्या, ते बंद व्हायला लागलेले आहेत. तर तिथे सुद्धा आपण त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला पाहिजे असं त्या मला वाटते. पालघर जिल्ह्यामध्ये बरेचसे विषय आहेत. त्याच्यामध्ये मच्छीमाराची राहती घरं आहेत तर त्याच्या नावावर आजकाल सरकार कधी झाला नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांची घरं त्यांच्या नावावर नसल्यामुळे ती बेघर असल्यासारखीच आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती जर आली तर ती घरं कुठल्यानंतर त्यांचं जमिनीखाली घराकडे जर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विषय हा तर त्यांना कुठेतरी शाश्वत असं त्यांना हक्काची जागा घराकडे जर नावावर झाली तर निश्चितच त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होईल. बाकी मच्छीच्या संदर्भामध्ये इतर जे विषय आमचे आहेत, कोळंबी प्रकल्पासाठी जागा दिली आहे सहकारी संस्थांना तर त्या त्यांना कायमस्वरूपी भाडेपट्ट्यांनी जे आहेत त्याच्यामध्ये जर जर वाढ करायची वगैरे असली तर त्या बाबतीमध्ये शासन केलं तरी चालेल. कारण तसं आपलं धोरणामध्ये थोडं आपण काही जे आम्हाला कागद सबमिट केले तर त्याच्या बाबतीमध्ये तसं आपण दिले ते तलावाच्या बाबतीमध्ये आहे. तर ती खार जमिनी आपण त्या कोळंबी प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत, खास करून मच्छीमारी सहकार संस्थांना किंवा मिठागरांसाठी. तर त्या सुद्धा जमिनीच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट धोरण राहिलं तर कायमस्वरूपी रोजगार त्या संस्थांच्या सभासदांना मिळेल असं या निमित्तानं मला नमूद करायचं आहे. आणि निश्चितपणे पॉम्पलेट आपला राज्य मासा आहे तर त्याचं संवर्धन करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट झालेली आहे. आपण बाजारामध्ये नेहमी बघतो छोट्या प्रकारचे पॉम्पलेट सुद्धा येतात आणि भविष्यामध्ये पॉम्पलेट हा नष्ट होईल, कागदावर आपल्याला चित्रात दाखवावं लागेल. त्या बाबतीमध्ये आपण निश्चितच चांगलं धोरण घ्यावं आणि जो काही प्रजनन कालावधी आहे त्या प्रजनन कालावधीमध्ये शक्यतो मासेमारी करू नये असं मत्स्य बांधवांना पण माझं आग्रह आहे. पण त्या गोष्टीमध्ये स्पष्ट धोरण फ्लेक्झिबल होत असते. फ्लेक्झिबल नाहीये. आता असा आहे 302 चा कायदा आहे.